पुण्याला माझ्या मोठ्या भावाकडे आलो आहे मी आणि वहिनींनी काहीतरी आज मस्त स्पेशल बनवायचा बेत आखला आहे आणि त्यासाठी मार्केटमधनं आम्ही मस्त ताजी हरभरे घेऊन आलो. माझी वहिनी आहे उज्ज्वला आणि अतिशय उत्तम स्वयंपाक करते आणि तिच्या हातच्या ज्या ओल्या हरभऱ्याच्या कचोऱ्या आहेत ना, तुम्ही एकदा खाऊन बघितल्या पाहिजे. पण तुम्हाला खाण्यासाठी तुम्हाला करायला लागतील त्या. मी तर बऱ्याच वेळा खाल्लेल्या आहेत आणि म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे परत माझ्यासाठी त्या कचोऱ्या तू बनव म्हणून. जरूर, मला खूप आनंद होतोय आणि तू आल्यामुळे तर मला मजाच येणार आहे अरे वा, करायला. क्या बात आहे. एकदम मस्त. आपण अगदी सुरुवात करूया लगेच. चल. सुरुवात करूया. ही कचोरी बनवायला आम्ही 1.5 कप मैदा घेतलेला आहे, 1 टेबलस्पून बारीक रवा, अर्धा टीस्पून मीठ. कचोरी खस्ता बनवण्यासाठी आपण 1 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल याच्यामध्ये गरम करून घालणार आहोत. हे बघा, हे तेलाचं मोहन आपण याच्यामध्ये घातलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम असलं पाहिजे. डो भिजवण्यासाठी आपण सुरुवातीला अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. जितकं आवश्यक असेल तेवढं आपण टाकत राहू, थोडं थोडं पाणी. तेल गरम असल्यामुळे थोडं पहिले सुरुवातीला चमच्याने आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी आता टाकत जाऊ आणि हाताने याला मिक्स करत जाऊ. हे बघा, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, पाण्याची क्वांटिटी. सुरुवातीला आपण अर्धा कप पाणी घेतलं होतं, त्यातलं आता थोडंसंच एकदम पाणी उरलेलं आहे. बघा, एवढं पाणी उरलेलं आहे आणि वहिनीने 2 ते 3 मिनटं ही जी कणिक आहे याला व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आणखीन 1/4 टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि याला परत 2 मिनटं मळून घेतलेलं आहे. आता याला झाकून कमीत कमी 45 मिनटासाठी मुरत ठेवायचं आहे. पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये अर्धा टीस्पून आपण तेल घातलेलं आहे. सकाळी मार्केटमधून आपण जे हरभरे आणले होते ते सोलून घेतलेले आहेत आणि याचे दाणे साधारणपणे 1.5 कप भरलेले आहेत, ज्याचं वजन असेल अंदाजे 200 ग्रॅम. पॅन गरम झालेलं आहे. आता हे चणे घालूया आपण पॅनमध्ये. आता फ्लेम थोडीशी हाय केलेली आहे आणि हाय फ्लेमवर याला आपण शिजवून घेतो आहोत. हे बघा, असं थोडं पाणी पण चण्यावरती शिंपडून घेतलेलं आहे आणि 1/4 टीस्पून मीठ पण याच्यामध्ये थोडंसं घातलेलं आहे आणि 1 मिनटं परतल्यानंतर याला काढून घेतलेलं आहे एका बोलमध्ये. आता याला थोडं थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं वाटायचं आहे, पण एकदम पेस्ट नाही करायची आहे. त्याला थोडंसं भरड ठेवायचं आहे. हे बघा, याला असं भरड वाटून घेतलेलं आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 हिरव्या मिरच्या आपण घालून घेतलेल्या आहेत. मार्केटमधनं आम्ही लसणाची पात पण आणली होती, कारण सध्या सीझन आहे. 7 लसणाच्या पाती आम्ही धुवून घेतल्या होत्या आणि त्याला चिरून घेतलेलं आहे. लसणाची पात नसेल तर 10-12 लसणाच्या पाकळ्या पण आपण घालू शकतो. 1 टीस्पून किसलेलं आलं पण आपण याच्यामध्ये घातलेलं आहे. 1 टीस्पून म्हणजे साधारणपणे 1 इंच आलं आपण इथे वापरतोय. मिरची, लसणाची पात आणि आल्याला पण आपण असं भरड वाटून घेतलेलं आहे, त्याची पेस्ट नाही केलेली आहे. 1 कांदा आपण असा बारीक चिरून घेतलेला आहे. 2 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल पॅनमध्ये गरम करून घेतलेलं आहे. अर्धा टेबलस्पून जिरा आपण गरम तेलामध्ये घातलेला आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये वहिनींनी बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा 2 मिनटं परतल्यानंतर त्याच्यामध्ये 3 चिमूट हिंग घातलं होतं. त्यानंतर मिरची, लसणाची पात आणि आल्याचं जे मिश्रण आहे ते घातलं या पॅनमध्ये. 1 टीस्पून धणे पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिर्च पावडर. त्यानंतर वहिनींनी याच्यामध्ये भरड वाटून घेतलेले हरभऱ्याचे दाणे घातले आहेत पॅनमध्ये. 1/4 टीस्पून काळं मीठ, 1/4 टीस्पून साधं मीठ आणि अर्धा टीस्पून साखर, 1/4 टीस्पून आमचूर पावडर. याच्यावर थोडी चिरलेली मस्त ताजी कोथिंबीर. वहिनींनी जेव्हा सारण टेस्ट केला तेव्हा त्यांना आमचूर पावडर थोडी कमी वाटली, त्यामुळे त्यांनी थोडी आणखीन आमचूर पावडर याच्यामध्ये घातली आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. बस, सारण आता एका बोलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि याला थंड करून घेतलेलं आहे. 45 मिनिटानंतर हा डो छान मुरलेला आहे, सॉफ्ट झालेला आहे आणि आता आपण याचे गोळे करून घेतो आहोत. बिलकुल हलक्या हाताने वहिनींनी याला पुरीसारखं लाटून घेतलेलं आहे. या रेसिपीने आपल्या साधारणपणे 9 ते 10 कचोऱ्या झाल्या होत्या. तुम्ही बघू शकता की स्टफिंगची क्वांटिटी चांगलीच आहे, म्हणजे एकदम कमी नाही आहे. कचोरीची जी किनार आहे त्याला वहिनींनी पाणी लावून घेतलं आहे, ज्याच्यामुळे कचोरी व्यवस्थित सील होते आणि फुटत नाही फ्राय करताना.
अशा प्रकारे वहिनींनी वरचा जो भाग आहे त्याला फोल्ड करून घेतलं होतं आणि वरचा जो थोडा भाग आहे तो काढून घेतला होता डोचा. हे बघा, म्हणजे कचोरीचं जे आवरण आहे ते खूप जाड राहणार नाही. हातावर थोडी कचोरी दाबून घेतली होती आणि बिलकुल हलक्या हाताने याला अशा प्रकारे लाटून घेतलेलं आहे. बघा, अशाच प्रकारे बाकीच्या पण कचोऱ्या वहिनींनी स्टफ करून घेतल्या होत्या आणि त्यांना लाटून घेतलेलं आहे. स्टफिंगची क्वांटिटी चांगली ठेवायची आहे आणि कचोऱ्या बंद करताना त्याला पाणी नक्की लावायचं आहे, म्हणजे कचोऱ्या फ्राय करताना फुटणार नाही आहे. याची काळजी घ्यायची आहे आपल्याला. बघा किती चांगल्या प्रकारे या कचोऱ्या लाटल्या जात आहेत आणि कचोऱ्यांचं वरचं लेअर किती पातळ आहे बघा. जे स्टफिंग आहे ऑलमोस्ट विजिबल आहे. तेल आपण गरम करून घेतलेलं आहे आणि मध्यम आचेवर आपण कचोऱ्या तळून घेणार आहोत. एकदा कचोऱ्या तेलामध्ये घातल्यानंतर मध्यम आचेवर त्याला आपल्याला तळायचं आहे आणि वरती अशा प्रकारे तेल घालत राहायचं आहे. शेगावची कचोरी पण खूप टेस्टी लागते बरं का. शेगावची कचोरी मी देव्स किचनवरती शेअर केली होती ऑलरेडी. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. आहा, रंग बघा कचोरीचा, बिलकुल गोल्डन ब्राऊन आलेला आहे. तुम्ही बघू शकता या कचोऱ्या किती मस्त फुललेल्या आहेत. बस, आता याला काढून घेऊया. वाव. ही एक बॅच फ्राय केल्यानंतर वहिनींनी आणखीन एक बॅच याची फ्राय करून घेतली होती. जसं मी पहिले सांगितलं, या रेसिपीपासनं साधारणपणे 9 ते 10 कचोऱ्या आपल्या बनणार आहेत आणि बिलकुल गरमागरम या कचोऱ्या आपल्याला सर्व करायच्या आहेत. कचोऱ्या व्यवस्थित फ्राय व्हायला 3 ते 4 मिनटं लागतात. त्यामुळे एकदम हाय फ्लेमवर याला फ्राय नाही करायचं आहे, नाही तर वरती कलर तर येईल पण आतमधनं कचोऱ्या व्यवस्थित शिजणार नाहीत. हे बघा, कचोऱ्या किती मस्त खस्ता आणि कुरकुरीत झालेल्या आहेत. तोडून दाखवतो तुम्हाला ही कचोरी मी. बघा किती खुसखुशीत झाली आहे, एकदम कुरकुरीत आणि खूप टेस्टी झाली आहे ही कचोरी. आणि याची स्पेशालिटी ही आहे की याचं सारण बिलकुल एजेसपर्यंत इव्हनली पसरलेलं आहे. चिंचेची चटणी किंवा तुमच्या आवडीची कुठलीही चटणी तुम्ही याच्याबरोबर सर्व करू शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि देव्स किचन मराठीला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करून घ्या. वहिनींच्या आजची ही कचोरी मी खूप दिवसानंतर खात होतो, त्यामुळे कचोरी झाल्यानंतर शांतपणे बसून गरमागरम कचोरीचा मस्त आस्वाद घेतला. वाव, आज तो मजा आ गया. अरे तुम्ही लो मिरची. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.